लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार 10व्या हप्त्याचे पैसे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे। गुढीपाडव्याचा बोनस मिळणार का? गुढीपाडवा सणाची विशेष भेट कोणती मिळणार? तसेच गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप होळीच्या सणाला झालेलं आहे। तर बघा, नमस्कार, आज आहे 26 मार्च आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे जमा झाले आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि त्यांच्या मोबाईलवरती SMS सुद्धा येणार आहे पैसे जमा झाल्याचा। गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे। सर्वांना गुढीपाडवा सणाच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा सणाच्या गुढीपाडव्याचा सण लाडक्या बहिणींचा आनंदामध्ये साजरा होणार। आनंदामध्ये गोड पद्धतीने सण साजरा होणार आहे, कारण की या ठिकाणी बघा अपडेट अशी आलेली आहे की सणाची विशेष भेट लाडक्या बहिणींना दिली जाऊ शकते। म्हणजे एप्रिलचा जो हप्ता आहे तो हप्ता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो, अशी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे। तर या ठिकाणी बघा, सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तसेच गरीब कुटुंबातील महिलांना, म्हणजे ज्या ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशा गरीब कुटुंबातील गरीब घटकातील महिलांना साडीचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि ही साडी होळीच्या सणाला मिळालेली आहे। ठीक आहे, तुमच्यापैकी कोणाला साडी मिळाली असेल तर कमेंटमध्ये नक्की टाका। ठीक आहे, आता आपण पुढची अपडेट पाहूया। तर बघा, आजची लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत। त्या अगोदर ही ऑथेंटिक अपडेट पाहण्या अगोदर तुम्ही व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाला पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सगळीकडे शेअर करायला विसरायचं नाहीये। अतिशय महत्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेअर करणार आहोत। तर बघा, सर्वात अगोदर बघा, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्सला तसेच सर्व लाडक्या बहिणींना गुढीपाडवा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खूप खूप शुभेच्छा, सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर बघा, आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीपाडवा सण स्पेशल अपडेट पाहणार आहोत। तर कोणती आहे गुढीपाडवा सणाची स्पेशल अपडेट लाडकी बहीण योजनेअंतर्गत, आता ती अपडेट आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे जमा झाले। आता गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला आहे, मोजून 2 ते 3 दिवस बाकी आहेत आणि या ठिकाणी बघा, गुढीपाडव्याचा सण आहे 30 मार्चला आणि 30 मार्चला वार आहे रविवार। ठीक आहे, आता बघा, 10व्या हप्त्याचा बोनस वाटप करण्याबाबत गुढीपाडवा सणाच्या शुभ मुहूर्तावरती निर्णय होणार आहे, निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी या ठिकाणी अपडेट येत आहे। बघा, 30 मार्च गुढीपाडवा सण अतिशय महत्वपूर्ण हा कालावधी असणार आहे, कारण की या दिवशी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मोठा निर्णय होणार आहे। ठीक आहे, आता कोणता मोठा निर्णय होईल त्याविषयी आपण अपडेट पाहूया। तर या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट, राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी पाठीमागे घोषणा केली होती की जे पण महाराष्ट्र राज्यामधील जे पण सण असतील या सर्व सणांसाठी, म्हणजे जे जे मोठे मोठे सण आहेत या सणासाठी विशेष तरतूद करण्यात येईल, अशी अशी त्यांनी घोषणा केली होती। तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिली गोष्ट, तुम्हाला सर्वांना माहित आहे ज्यावेळेस निवडणुकीचा कालावधी होता, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान, ठीक आहे, ऑक्टोबर 2024 नोव्हेंबर 2024, त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब। त्यांनी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना आम्ही 1500चे 2100 देऊ, 2100चे 2500 देऊ, 2500चे 3000 करू, अशी त्यावेळेस त्यांनी घोषणा केली होती। तर आता बघा, या ठिकाणी 2100 ते 3000 रुपयांची वाढीव मदत कधी मिळणार हे निश्चित नसले तरी पात्र महिलांसाठी योजना सुरूच राहील हे नक्की। बघा, लाडकी बहीण योजना आता बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहणार आहे। सध्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून दर महिन्याला 1500 रुपयाचा लाभ दिला जात आहे। 1500 रुपये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला पडत आहेत, जमा होत आहेत। ठीक आहे, ही योजना बंद होणार नाही, ही योजना कायम सुरू राहील। त्याचबरोबर लाडक्या बहिणींना सणासाठी विशेष रकमेची तरतूद करणार असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। म्हणजे जे पण सण असतात, मोठे मोठे सण, यासाठी विशेष तरतूद किंवा विशेष रकमेची तरतूद करणार असल्याचंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे बघा, आता या ठिकाणी सर्वात मोठी गुड न्यूज, सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आणि सर्वात मोठी गुड न्यूज। तर गुड न्यूज अशी आहे की आता सणांसाठी विशेष तरतूद केली जाणार आहे। तर त्यामध्ये कोणते कोणते सण असतात त्याविषयी आपण माहिती पाहूया। तर बघा, ज्या महिलांना चुकीने पैसे मिळाले ते परत घेतले जाणार नाही। चुकीने पैसे म्हणजे ज्या महिला निकषमध्ये बसत नव्हत्या तरी सुद्धा त्यांनी अर्ज भरला व त्यांना पैसे आले, काही महिलांना 4 हप्त्याचे पैसे आले,
काही महिलांना 5 हप्त्याचे पैसे आले, काही महिलांना 6 हप्ते मिळाले आहेत आणि नंतर त्यांचा फॉर्म डिसअप्रूव्ह झाला किंवा अप्रूव्ह मधून काढण्यात आला किंवा त्यांना योजनेमधून अपात्र करण्यात आलेला आहे. तर ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्या महिलांचे पैसे माघारी घेतले जाणार नाहीत. ही गोष्ट या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे ज्या महिलांना चुकीने पैसे मिळाले ते परत घेतले जाणार नाहीत किंवा ज्या महिला अगोदर पात्र होत्या आणि नंतर त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे व उदाहरणार्थ त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल, 4 चाकी वाहन असेल किंवा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्नात असल्यामुळे ते योजनेत बसत नसतील, अशा महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. तर या महिलांकडून पैसे माघारी घेतले जाणार नाहीत. ही या ठिकाणी लेटेस्ट अपडेट आहे. तसेच बघा, रक्षाबंधन सण बघा, या ठिकाणी रक्षाबंधन, त्यानंतर भाऊबीज, होळी, गुढीपाडवा यांसारख्या मोठ्या सणांसाठी लवकरच विशेष रक्कम ही दिली जाईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुमचा रक्षाबंधनचा सण असू द्या, भाऊबीजचा सण असू द्या, होळीचा सण असेल, गुढीपाडव्याचा सण असेल, यांसारखे जे पण वर्षभरामध्ये मोठे मोठे सण येतात, या सर्व सणांसाठी विशेष रक्कम दिली जाईल अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे याबाबत निर्णय लवकरच होणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट आहे. ठीक आहे, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, या ठिकाणी बघा, शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे. तर बघा, ट्रॅक्टर अनुदान योजना 2024 अनुदान मंजुरी आणि प्रक्रिया पुढील प्रक्रियेसाठी पात्रता आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील? तर बघा, शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी. जर तुम्ही ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल, ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून 3.15 लाख पर्यंत जास्तीत जास्त अनुदान दिले जात आहे. बघा, 3.15 लाख पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. आता आपण सविस्तर अपडेट पाहूया, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांकडे किमान 2 हेक्टर शेती असणे आवश्यक आहे. बघा, ही पहिली अट आहे, 2 हेक्टर शेती तुमच्याकडे पाहिजे. तसेच अर्जदार संघटित बचत गटाचा सदस्य असावा आणि अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन सादर करावा लागेल. बघा, तुम्हाला ऑनलाईन अर्ज फॉर्म भरावा लागेल. जर तुमचा विचार असेल तर तुम्हाला मग यामध्ये अनुदान भेटून जाईल. ठीक आहे, सर्व ओके झाल्यानंतर आता तुम्ही म्हणाल की कागदपत्रे कोणकोणती लागतील, तर आता आपण कागदपत्राविषयी सुद्धा तुम्हाला अपडेट देऊया. तर बघा, आधार कार्ड लागेल अर्जदाराच्या ओळखीचा पुरावा म्हणून. तसेच 7/12 उतारा जमीन मालकीची पुष्टी या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर बघा, बँक पासबुकची प्रत लागेल. थेट बँक खात्यावर अनुदान जमा करण्यासाठी आयकर प्रमाणपत्र लागू असल्यास आवश्यक लागणार आहे. बघा, ही छोटी काही काय कागदपत्रे लागतात. तसेच तुम्ही माहिती सेवा केंद्रामध्ये गेल्यावरती तेथील लोक सुद्धा तुम्हाला याबाबत इन्फॉर्मेशन देतील. ठीक आहे, त्या सर्व गोष्टी त्या सांगतील कोणते कोणते डॉक्युमेंट लागतील, काय काय लागेल. आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये हे सर्व जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्यातील हे 36 जिल्हे आहेत, डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. बघा, आता या 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करायचे आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिलचे पैसे पडणार आहेत, म्हणजे 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. आता हे पैसे कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, याविषयी आता खूप मोठी या ठिकाणी आत्ताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार सर्वात अगोदर पैसे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये येणार आहेत. मग त्यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे हे जे या ठिकाणी बघा, हे 5 जिल्हे आहेत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील. या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे पडणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा, त्यानंतर पुढची या ठिकाणी अपडेट आहे, नागपूर विभागातील जे जिल्हे आहेत, मग त्यामध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल, नागपूर असेल, वर्धा असेल, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे 6 जिल्हे आहेत या विभागामध्ये त्यानंतर पैसे पडणार आहेत. त्यानंतर पैसे पडणार आहेत नाशिक विभागामध्ये. नाशिक विभागामध्ये जिल्हे आहेत बघा, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर हे जे 5 जिल्हे आहेत या भागात पैसे पडणार. त्यानंतर बघा, अमरावती विभागमध्ये या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, अमरावती विभागामध्ये पैसे पडणार. अमरावती विभागातील जिल्हे आहेत अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हे 5 जिल्हे या ठिकाणी या भागामध्ये येतात. ठीक आहे, त्यानंतर बघा, पैसे पडणार आहेत या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये. तर बघा, जिल्हे आहेत जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, नांदेड आणि धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत. ठीक आहे, 5 नंबरला. आणि 6 नंबरचा या ठिकाणी विभाग आहे कोकण विभाग. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत. तसेच या ठिकाणी बघा, जे लोकसंख्येच्या दृष्टीने जिल्हे मोठे आहेत, उदाहरणार्थ पुणे जिल्हा असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, हे जे मोठे मोठे जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या थोडी जास्त आहे, मग कोल्हापूर असेल, ज्या ज्या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त आहे
अशा ठिकाणातील महिलांना थोडे पैसे उशिरा मिळू शकतात. कारण की या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते त्या ठिकाणी अर्जसंख्या वाढते, म्हणजे अर्जसंख्या ऑटोमॅटिकली जास्त असते. त्यामुळे बघा, अर्जसंख्या जास्त असले की पैसे वाटप करण्यासाठी थोडासा कालावधी जास्त लागू शकतो. त्या जिल्ह्यातील महिलांना थोडे पैसे इतर जिल्ह्यापेक्षा थोडेसे पैसे उशिरा मिळू शकतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण या ठिकाणी आपण अपडेट पाहणार आहोत. आता बघा, लाडकी बहीण योजनेविषयी ही ऑथेंटिक अपडेट आणि महत्वपूर्ण अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आता निवडक महिला अशा काही असणार आहेत ज्या महिलांना आता फक्त 1500 रुपये नाही तर फक्त 500 रुपये मिळणार आहेत. तर कोणत्या त्या महिला आहेत ज्या निवडक महिला आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेमधून 500 रुपये जमा होणार आहेत, आणि अनेक महिलांना 500 रुपये जमा सुद्धा झाले आहेत. ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेतच्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत आहोत. अजूनही जर तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा, जेणेकरून एकही इन्फॉर्मेशन लाडकी बहीण योजनेसंदर्भातील तुमची मिस होणार नाही. कारण की आपण डे टू डे जी पण अपडेट येत असते लाडकी बहीण योजनेची, आपला चॅनलचा हा रेकॉर्ड आहे की आपण ती सर्व अपडेट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, याच मराठी अनिकेत चॅनलच्या माध्यमातून ती अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात जलद, सर्वात अगोदर पोहोचवत असतो. ठीक आहे. त्यामुळे बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका. आता आपण पुढची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, आता 500 रुपये कोणत्या महिलांना मिळत आहेत. तर बघा, नमो शेतकरी योजनेअंतर्गत महिलांना दरवर्षी 12,000 रुपये मिळतात. राज्य सरकारकडून 6,000 रुपये आणि केंद्र सरकारकडून 6,000 रुपये. बघा, जर तुम्ही 6,000 राज्य सरकारचे अधिक केंद्र सरकारचे 6,000 जर तुम्ही टोटल केली तर ती टोटल येते 12,000 रुपये. म्हणजे नमो शेतकरी योजनेअंतर्गत महिलांना किती रुपये मिळतात एकूण वर्षाला, तर 12,000 रुपये. हे 6,000 अधिक हे 6,000. ठीक आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरवर्षी 18,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळतात. कारण की बघा, सध्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दर महिन्याला दिले जातात आणि एका वर्षामध्ये महिने असतात 12. 1,500 गुणिले ज्यावेळेस तुम्ही 12 करता त्यावेळेस एक बघा 18,000 रुपये मिळतात. ज्यावेळेस 2,100 रुपये सुरू होतील त्यावेळेसचा भाग वेगळा आहे. त्यावेळेस तुम्हाला दरवर्षी मग 25,000 पेक्षा जास्त रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. आता 500 रुपये मिळण्याचा या ठिकाणी विषय काय आहे, आता तो विषय आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, म्हणजेच एकूण 30,000 रुपये या महिलांना मिळत होते. म्हणजे बघा, आता ज्या महिला दोन्ही योजनेचा लाभ घेत होत्या त्या महिलांना काय विषय होता बघा, त्यांना लाडकी बहीण योजनेचे वर्षाला 18,000 तर मिळत होते आणि सोबत नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजनेचे राज्य सरकारचे 6,000, केंद्र सरकारचे 6,000 मिळून 12,000. म्हणजे 18,000 अधिक 12,000 असे दोन्ही योजनाचा या महिला लाभ घेत होत्या व त्यांना 30,000 रुपये एकूण मिळत होते. म्हणजे ज्या महिला फक्त लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायच्या त्यांना फक्त 18,000 मिळायचे आणि या महिलांना 30,000 मिळायचे. म्हणजे या महिलांना 12,000 रुपये जास्त मिळायचे. हे सरकारच्या लक्षात आले. त्यामुळे आता सरकारने या ठिकाणी निर्णय घेतला आहे की सर्व महिलांना वर्षाला 18,000 रुपयेच मिळतील. त्यामुळे बघा, सरकारने आता नवीन प्रस्ताव काढला आहे. ज्या महिला या दोन्ही योजनेचा म्हणजे दुहेरी योजनेचा लाभ घेतात, आता त्या महिलांसाठी अपडेट आहे. ती म्हणजे नव्या प्रस्तावानुसार त्यांना लाडकी बहीण योजनेतून फक्त 6,000 रुपये मिळतील. म्हणजे आता या महिलांना 12,000 रुपये वरच्या योजनेतून म्हणजे नमो शेतकरी, पीएम किसान मधून 12,000 आणि हे 6,000 जर तुम्ही टोटल केली तर या महिलांना सुद्धा इतर लाडक्या बहिणींप्रमाणे वर्षाला 18,000 रुपये मिळणार आहेत. आता मग तुम्ही म्हणाल महिन्याला किती मिळणार, तर 6,000 रुपये वर्षाला मिळणार. म्हणजे महिन्याला साहजिक आहे की 500 रुपये मिळणार. 500 गुणिले जर तुम्ही 12 केलं तर 6,000 रुपये टोटल होतात. म्हणजे या ठिकाणी बघा, तुम्ही दोन्ही दुहेरी योजनेचा जरी लाभ घेत असाल तरी तुम्हाला वर्षाला 18,000 मिळणार आणि फक्त लाडकी बहीण योजनेचा जरी तुम्ही लाभ घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला वर्षाला 18,000 मिळणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट आता पुढची लेटेस्ट अपडेट आपण या ठिकाणी बघा, म्हणजेच दरवर्षी एकूण 18,000 रुपयापेक्षा जास्त मदत देऊ नये असं सरकारने या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. महिला व बालकल्याण विभागाकडे या दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेणाऱ्या महिलांची यादी सुद्धा पाठवण्यात आलेली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार या दुहेरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची जी संख्या होती ती होती 8 लाख. म्हणजे 8 लाख महिला डबल लाभ घेत होत्या. तर अशा महिलांच्या आता 1,500 ऐवजी त्या महिलांना 500 रुपये मिळणार आहेत व सर्व महिलांना आता समान पैसे मिळणार आहेत. अशी या ठिकाणी सरकारने सर्व नवीन प्रस्ताव केला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट आहे ती अपडेट असणार आहे पात्रता, निकष, नियम या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहेत. बघा, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचे पात्रता, निकष, नियम स्पष्ट केले आहेत. तर बघा, या ठिकाणी काय म्हणाले आहेत अजित पवार ते आपण अपडेट पाहूया.
तर बघा, लाडकी बहीण योजना गरजू महिलांसाठी आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, ज्या महिला झोपडपट्टीमध्ये राहतात तसेच कष्टाचं जीवन जगतात, ज्या महिला निराधार आहेत म्हणजे ज्यांना कोणाचाही आधार नाही, त्या महिला एकट्या आहेत, त्यांचं हातावरचं पोट आहे, अत्यंत गरीब कुटुंबातील आहेत, अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये ज्या महिला जीवन जगत आहेत, अशा महिलांसाठी त्यांना या योजनेचा लाभ दिला जाईल अशी त्यांनी माहिती दिली आहे. तसेच ज्या महिला इतर लोकांच्या घरी जाऊन धुणी भांडी करतात, जेवण बनवण्याचं काम करतात, अत्यंत मोलमजुरीचं काम करतात, अशा महिलांसाठी ही योजना आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. तसेच त्यांनी सांगितले, ज्यांना त्यांची मुलं, सुना किंवा जावई सांभाळत नाहीत, अशा महिलांना ही योजना लागू होईल. म्हणजे ज्या महिलांना कोणाचा आधार नाही, ते एकट्या पडल्या आहेत, अशा महिलांना साठी ही योजना कायम सुरू राहणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला समजलेलं आहे की पात्रता निकष. आता बघा, याच्यामध्ये अजूनही निकष आहेत, जसे की जर तुम्ही श्रीमंत असाल म्हणजे तुमच्याकडे 4 चाकी असेल तर अशा महिलांना सुद्धा योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही. तसेच जी महिला सरकारी कर्मचारी आहे, सरकारी विभागामध्ये काम करते, अशा महिलेला सुद्धा लाभ मिळणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची अपडेट. आता लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र कोण ठरणार, ज्या महिलांना लाभ मिळणार नाही, आता त्याविषयी सुद्धा या ठिकाणी अपडेट आलेले आहे. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे, अशा महिला आता अपात्र ठरणार आहेत आणि भरपूर महिलांना अपात्र सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे. त्यांना योजनेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे, त्यांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे. आर्थिक सक्षम असूनही लाभ घेत असलेल्या महिला म्हणजे ज्या महिला श्रीमंत घरातील आहेत तरी सुद्धा त्या लाभ घेत आहेत, अशा महिलांना सुद्धा पात्र करण्यात आलेलं आहे. तसेच बघा, योजना फक्त गरजू आणि गरीब महिलांसाठी असल्याने आता इतरांना अपात्र ठरवले जात आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता तुम्हाला समजलं अपात्र कोण होणार, कोण नाही होणार. ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्यातील या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. तर बघा, सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, मुंबई सिटी जिल्हा, मुंबई सर्बन, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा. ठीक आहे. त्यानंतर बघा, धाराशिव जिल्हा, त्यानंतर अहमदनगर जिल्हा, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा, नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, लातूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा. बघा, या ठिकाणी एकही जिल्हा आपण मिस केलेला नाही. हे टोटल 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आणि या 36च्या 36 या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. या 36 जिल्ह्यापैकी तुमचा जिल्हा कोणता आहे, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये टाका. बघा, आता या सर्व जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणींच्या 10व्या हप्त्याचे पैसे पडणार आहेत. बघा, सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये पैसे पडणार आहेत. एकही जिल्हा असा राहणार नाही किंवा एकही जिल्हा वंचित राहणार नाही ज्या जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळणार नाही. सर्वच्या सर्व या ठिकाणी बघा, सर्वच्या सर्व जिल्ह्यात आता 10वा हप्ता वाटप होणार आहे. आता तुमचा प्रश्न असेल, 10वा हप्ता वाटप होणार आहे, सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, परंतु एक्झॅक्टली कधी होणार, कोणत्या तारखेला होणार, किती वाजता पैसे वाटप होणार, आता आपण त्याविषयी पुढची अपडेट पाहूया. त्या अगोदर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुणे जिल्ह्यामध्ये एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, पुणे जिल्हा विशेष अपडेट. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या आहे 21,11,991. त्यापैकी 16,000 लाभार्थी अशा महिला आहेत. बघा, 16,000 महिला अशा लाभार्थी आहेत ज्या महिलांचं आधार कार्ड आणि कागदपत्रे अचूक जुळत नाही, म्हणजे आधार नंबर आणि कागदपत्र संलग्न नाहीत किंवा ते चुकीची माहिती भरल्याचे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे पुणे जिल्ह्यासंदर्भात. इतर जिल्ह्यातील सुद्धा भरपूर महिलांना अपात्र करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तसेच या ठिकाणी बघा, राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, असं जेव्हा अजित पवार म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारलं त्यावेळेस त्यांनी काय उत्तर दिलं, आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आले होते. मात्र अजित पवार यांनी स्पष्ट केले की त्यांनी बघा स्पष्ट सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार. तर कधी मिळणार, बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये हे 100% मिळणार आहेत, याच्यामध्ये कोणतीही शंका नाहीये. बघा, महायुती सरकार 5 वर्षासाठी आहे
आम्ही मूलभूत प्रश्न सोडून परिस्थिती सुधारल्यावर वाढीव रक्कम देऊ. काही जण म्हणत होते की योजना बंद होईल, पण गरीब महिलांसाठी ही योजना कायम सुरू राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींना 100% पैसे हे मिळणारच आहेत. कोणतीही अडचण येणार नाही. 100% तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. ज्या दिवशी राज्याची बघा, ज्या दिवशी त्यांनी सांगितलं आम्ही मूलभूत प्रश्न म्हणजे ज्या मूलभूत गरजा असतात ते सर्व प्रश्न सोडून परिस्थिती सुधारल्यावर वाढीव रक्कम देऊ. म्हणजे लाडक्या बहिणींना जी 1500 रुपये सध्या रक्कम मिळते, या रकमेमध्ये 600 रुपयाची वाढ करू, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये मिळणार आहेत, 100% मिळणार आहेत. परंतु सध्या तुम्हाला 1500 रुपये दिले जात आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजचा जो दिवस आहे तो महत्वाचा दिवस आहे, कारण की गुढीपाडवा सण स्पेशल अपडेट, लेटेस्ट अपडेट, ऑथेंटिक अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर बघा, सर्वांचा एकच प्रश्न आहे की गुढीपाडव्याच्या सणाला आम्हाला एप्रिलचा 10वा हप्ता मिळेल का, गॅसचे पैसे मिळतील का? तर बघा, युट्यूब वरती सर्वात अगोदर याबाबत माहिती आपण आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. ठीक आहे. आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. पुढची लेटेस्ट अपडेट काय आहे तर बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी 2100 रुपयाबाबत मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितलं, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही वचन दिलं आहे, असं यावेळी आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे. बघा, आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 100%, बघा 100% आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. महायुती सरकार 5 वर्ष सत्तेमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता बघा, त्यानंतर पुढचा आपला महत्वाचा टॉपिक आणि महत्वाचा विषय असा आहे, तो विषय आहे की पाडव्याला पैसे भेटणार का, हा सर्वांचा प्रश्न आहे. बघा, सध्या सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे की लाडक्या बहिणींना पाडव्याच्या सणाला पैसे येतील. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट, चर्चा जर सुरू झालेली आहे, जर बघा लाडक्या बहिणींना जर पाडव्याच्या सणा दिवशी पैसे आले किंवा पैसे भेटले तर एकदम भारीच होईल, कारण की गुढीपाडव्याचा सण म्हणजे अतिशय महत्वपूर्ण हा सण असतो. नवीन वर्षाची सुरुवात असते आणि या दिवशी जर पैसे वाटप करण्याचा निर्णय घेतला तर लाडक्या बहिणींसाठी तो दिवस विशेष असेल व पैसे भेटले तर एकदम भारीच होईल. परंतु या संदर्भात एक ट्विस्ट आहे, एक अपडेट आहे, ती म्हणजे अजूनपर्यंत ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाहीये की लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या सणा दिवशी पैसे पडतील. त्यामुळे बघा, भेटलेले पैसे तर एकदम भारीच होईल. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता लाडक्या बहिणींना वर्षाला मोफत 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत आणि वर्षाला लाडक्या बहिणींना 2490 रुपये मिळणार आहेत. बघा, तुम्हाला दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे. पहिला गॅस तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात मिळाला, आता लवकरच दुसऱ्या गॅसचे पैसे मिळतील आणि तिसऱ्या गॅसचे सुद्धा पैसे लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहेत, अशी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना एकूण एका गॅस मागे 830 रुपये पडतात. म्हणजे 830 अधिक 830 अधिक 830 असे जर तुम्ही 3 गॅस सिलेंडरची एकूण बेरीज केली, म्हणजे टोटल केली, तर ती येते 2490. म्हणजे अन्नपूर्णा ही जी योजना आहे, या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरवर्षी 2490 रुपये मिळणार आहेत. बघा, परंतु हे एका एका टप्प्यात मिळणार नाही, 3 टप्प्यात तुम्हाला हे पैसे येणार आहेत. पहिले एका वेळेस 830 येणार, दुसऱ्या टप्प्यात पण 830 आणि तिसऱ्या टप्प्यात 830, अशा प्रकारे आहे. म्हणजे 3 टप्प्यामध्ये लाडक्या बहिणींना 830 रुपये दरवर्षी मिळणार आहेत. आणि विशेष म्हणजे या योजनेसाठी जे सर्व लाडक्या बहिणी पात्र आहेत, जेवढ्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या सर्व पात्र आहेत. फक्त तुमच्या उज्ज्वला गॅस कनेक्शनचं तुमच्या नावावरती असायला पाहिजे, महिलेच्या नावावरती पाहिजे. आता समजा तुमचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामध्ये समजा पुरुषाच्या नावावरती जर गॅस सिलेंडर असेल तर चालणार नाही, तुम्हाला लाभ मिळणार नाही. तो गॅस सिलेंडर मग तुम्हाला ट्रान्सफर करून महिलेच्या नावावरती करावा लागेल, तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. आता मग तुमचा प्रश्न असेल की गॅस सिलेंडर कसा ट्रान्सफर करायचा, तर या संदर्भात आपण युट्यूबवरती व्हिडिओ टाकले आहेत, तसेच अनेक युट्यूबरांनी व्हिडिओ टाकलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही पाहून माहिती मिळवू शकता व तुम्हाला समजेल की गॅस कनेक्शन कसं ट्रान्सफर करायचं, किंवा तुमचं जे गॅस कनेक्शन तुम्हाला जिथून मिळतं तिथे ज्या पण ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जिथे पण गॅसचे ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्ही चौकशी सुद्धा करू शकता व माहिती मिळवू शकता. तुम्हाला ते गाईड जरूर करतील. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. लाडक्या बहिणींसाठी आता आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10वा हप्ता ट्रान्सफर होणार आहे आणि लवकरच पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा अशा प्रकारचा मेसेज सुद्धा लाडक्या बहिणींना येणार आहे. बघा, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 पडल्याचा मेसेज येणार आहे. आता लाडक्या बहिणींना जो 10वा हप्ता मिळणार आहे तो 1500 मिळणार का 2100 मिळणार, तर या प्रश्नाचं उत्तर आहे, लाडक्या बहिणींना 10वा हप्ता हा 1500च मिळणार आहे. 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, परंतु सध्या नाही.
ठीक आहे. तसेच बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये जमा होणार आहेत. 500 अधिक 500 म्हणजे अधिक 500 म्हणजे 3 500 म्हणजे टोटल 500 अधिक 500 अधिक 500 असे मिळून लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये जमा होत आहेत. 100% लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. कारण की 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेमधून आतापर्यंत लाडक्या बहिणींना मिळालेला लाभ: पहिल्या हप्त्याचे 1500 मिळाले, दुसऱ्या हप्त्याचे 1500 मिळाले, तिसऱ्या हप्त्याचे 1500 मिळाले, चौथ्या हप्त्याचे 1500 मिळाले, पाचव्या हप्त्याचे 1500 मिळाले, सहाव्या हप्त्याचे 1500 मिळाले, सातव्या हप्त्याचे 1500 मिळाले, आठव्या हप्त्याचे 1500 मिळाले आणि 9व्या हप्त्याचे 1500 मिळाले. आता 10व्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे आणि या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये 10वा हप्ता आता वाटप होणार आहे. तर 10वा हप्ता लाडक्या बहिणींना कधीपर्यंत मिळेल, आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता खूप मोठी खुशखबर आलेली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे, आम्ही लाडक्या बहिणींना आमचं महायुतीचं सरकार 2100 रुपये आम्ही देणार आहोत. बघा त्यांनी सांगितलं कॅल्क्युलेटिव्ह सर्व गोष्टी, सर्व जी काही प्रोसेस असतात त्या सर्व गोष्टींचा, मूलभूत गरजा असतील, मूलभूत ज्या योजना राबवल्या जातात महाराष्ट्र सरकारतर्फे, सर्व गोष्टींचा कॅल्क्युलेटिव्ह गोष्टींचा, सर्व गोष्टींचा विचार करून, म्हणजे त्यांनी सांगितलं सर्व कॅल्क्युलेशन वगैरे करून हे करून महायुती सरकार ते आणणार आहे, म्हणजे 2100 रुपये तुम्हाला देण्याबाबतची योजना आणणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कॅल्क्युलेटिव्ह सर्व गोष्टी, सर्व गोष्टींचा विचार करून, राज्याची आर्थिक परिस्थितीचा विचार करून, सर्व गोष्टी करून तुम्हाला आम्ही 2100 रुपये देणार आहोत असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. तसेच त्यांनी सांगितलं 100% लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत. 5 वर्षाचा आमचा जाहीरनामा आहे, महायुती सरकारचा जाहीरनामा आहे. त्यामुळे आम्ही या 5 वर्षामध्ये लाडक्या बहिणींना नक्कीच 2100 रुपये देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण तुमच्यापर्यंत आपल्या मराठी अनिकेत चॅनलच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आता या ठिकाणी तुमचा प्रश्न आहे की लाडक्या बहिणींना 10वा हप्ता कधी मिळणार? बघा हे गोष्ट कन्फर्म झाली की लाडक्या बहिणींना 2100 रुपये 100% मिळणार आहेत. बघा 100% 2100 रुपये मिळणार आहेत. परंतु आता तुम्हाला जो 10वा हप्ता येणार आहे हा हप्ता 1500च येणार आहे. तर हा 1500 रुपयाचा जो हप्ता येणार आहे हा कधीपर्यंत येईल? तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 30 मार्च. बघा 30 मार्चला आहे गुढीपाडव्याचा सण, परंतु त्या दिवशी वार आहे रविवार आणि रविवार म्हणजे बँकांना सर्व सुट्टी असणार, सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या दिवशी सुट्टी असणार. त्यामुळे बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता वाटप होण्याचा जो दिवस असू शकतो किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत ते आहेत एप्रिल महिन्यामध्ये, म्हणजे 1 एप्रिल ते 5 एप्रिल या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे पैसे जमा होतील.